हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहण यांच्या अध्यक्षतेखाली 20 एप्रिल रोजी कैलासवासी शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वाहतूक नियम, जनजागृती व हेल्मेट सक्ती तसेच प्रथमोपचार माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी केले। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 वर्षांपासून अपघाताचे प्रमाण हे लक्षणीय वाढले असून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी व वित्तहानी होत आहे। एकंदरीत अपघाताचा अभ्यास केल्यास 50% पेक्षा जास्त अपघातात मोटारसायकलस्वार मृत्युमुखी पडतात। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात 20 एप्रिल 2026 पासून मोटारसायकल चालवणारा व पाठीमागे बसणाऱ्या इसमास हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। तसेच चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा, दारू पिऊन वाहन चालवू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, ट्रिपल सीट मोटारसायकल चालवू नये, वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करावे, वेळोवेळी चालकांनी मेडिकल चेकअप करून घ्यावे, वाहनांचे फिटनेस तपासावे, अशा प्रकारच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या। आणि दरवर्षी अपघात जे रस्त्यावर खूप रेग्युलरली त्याच्यामध्ये वाढ होत आहे। त्यामुळे बरेच लोकांचे जीव जात आहे त्या रस्त्या अपघातामध्ये आणि त्याच्या मागे बरेच कारणं आहेत। आज सर्वांना त्याच्यासाठी बोलवलं गेला, त्याच्यामध्ये एक सर्वांमध्ये एक जनजागृती व्हावी की कसं एक फॅमिलीच्या अपघातामध्ये थोडंसं नेग्लिजन्स जे वाहतूक करताना थोडंसं नेग्लिजन्स केला त्याच्यामध्ये किती मोठा परिणाम होत होता आणि ज्या जीव गेला त्याच्या आणि त्याची फॅमिलीवर खूप मोठा परिणाम होतो। आज आहे जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आता आपल्याकडे कॅपॅसिटी एवढी नाही आहे की तुम्हाला एक प्रतिनिधी म्हणून बोलवण्यात गेलेला आहे। तुमच्या सर्वांचा रोल आहे की ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही काही आम्हाला सगळं रिप्रेझेंटेशन आहे, काही डॉक्टर्स आलेले आहेत, तर तुमच्या सर्वांचे काय रोल आहे याच्यामध्ये आणि नियम काय आहे। बरेच वेळी आपल्याला समजा अपघात झाला की लोक हेल्प करायला जाते की आम्हाला पोलीसमध्ये बोलवण्यात येईल, आम्हाला त्रास होईल। त्याच्यामध्ये काय काय रूल्स आहेत ते आता तुम्हाला सर्वांना जो प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये सादरीकरण करण्यात येईल। हे रूल्स बघा आणि रस्ता अपघातामध्ये